उत्तर तालिकेनंतर तुमचे मार्क कमी भरताय, टेन्शन घेऊ नका. 478 जागांसाठी लाखो अर्ज आले तरी या कठीण पेपरने कट ऑफचा पूर्ण गेमच बदललाय. नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाचा पेपर दिलेल्या आपल्या सर्व मित्रांसाठी एक अत्यंत मोठी अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, आदिवासी विभाग चौकीदार पदाची प्रथम उत्तर तालिका अधिकृतपणे जाहीर झालेली आहे. बहुतांश सर्व मित्रांनी आपले मार्क चेक केले असतील, पण आता उत्तर तालिका आल्यापासून सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की नक्की कट ऑफ किती लागेल. तर आज आपण या विषयावर एकदम सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करतो की हा कट ऑफ फक्त अंदाज आहे. फायनल कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो. उत्तर तालिका आल्यावर काही मित्रांनी जे मार्क सांगितले आणि परीक्षेची काठिण्य पातळी पाहता हा कट ऑफ बनवलेला आहे. त्यामुळे फायनल निकालात 3 ते 4 मार्काचा फरक पडू शकतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जागाचा विचार केला तर एकूण 478 जागा होत्या आणि त्यासाठी तब्बल लाखो अर्ज आलेले आहेत. स्पर्धा खूप मोठी आहे, यात शंकाच नाही. पण अनेक उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर आणि पेपरची काठिण्य पातळी पाहिल्यानंतर असं स्पष्ट दिसतंय की कट ऑफ एका योग्य रेंजमध्येच राहील. तर या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ लावून एक अंदाजित कट ऑफ सांगायचा झाला तर तो पुढील प्रमाणे राहू शकतो. आदिवासी विकास विभाग चौकीदार पदाचा अंदाजित कट ऑफ. ओपन कॅटेगरी मेल 170 ते 174, फिमेल 162 ते 164, एससी कॅटेगरी मेल 162 ते 166, फिमेल 154 ते 158, एसटी कॅटेगरी मेल 160 ते 162, फिमेल 154 ते 156, ओबीसी कॅटेगरी मेल 166 ते 168, फिमेल 158 ते 160, एससीबीसी कॅटेगरी मेल 166 ते 168, फिमेल 158 ते 160, ईडब्ल्यूसी कॅटेगरी मेल 160 ते 166, फिमेल 150 ते 154, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी मेल 162 ते 166, फिमेल 152 ते 156, फिजे मेल 160 ते 164, फिमेल 156 ते 158. आता अंशकालीन खेळाडू 134 ते 142, दिव्यांग, एक सर्व्हिसमॅन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 140 ते 146 हा कट ऑफ राहू शकतो. हा एक अंदाज आहे. मित्रांनो, उत्तर तालिकेनुसार तुमचे किती गुण येत आहेत ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण तुम्ही दिलेल्या सर्व कमेंट वरून आपण आणखी एक सविस्तर विश्लेषण करणारा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूत पुढील एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.